मिरजमधील मोहन वनखंडे यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश झाल्यानं मिरज शहरासह विधानसभा क्षेत्रात राजकीय बदल होणार हे आता निश्चित झालंय। मोहन वनखंडे यांचा शिवसेना प्रवेश आगामी निवडणुकींच्या बदलाचं कारण ठरणार हे आता निश्चित झालंय। तुमच्या सगळ्या मनोकामना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील। महापालिकेबाबत आपल्याला विचारात घेऊनच महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीने संघटना बांधायला सुरुवात करा अशी सूचना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना दिली आहे। वनखंडे साहेबांच्या निमित्तानं शिवसेनेची म्हणजे धनुष्यबाणाची ताकद आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे आणि म्हणून पक्षाच्या वतीनं आणि विशेषतः साहेबांच्या वतीनं की वनखंडे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। आणि वनखंडे साहेब शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो, तुम्हाला अजिबात चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे तुमच्या मनातल्या सगळ्या राजकीय इच्छा माननीय शिंदे साहेब पूर्ण करतील हा देखील त्यांचा एक सहकारी म्हणून तुम्हाला मी शब्द देतो। शेवटी काम करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये आलेले अनुभव हे शिवसेनेकडनं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडनं येणार नाही त्याची खात्री देखील आम्हाला आहे। कारण माननीय शिंदे साहेब हे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे, ग्रामीण भागातलं मोठं झालेलं नेतृत्व आहे आणि शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्री झालेलं नेतृत्व आहे। त्याच्यामुळं आपल्याकडे आलेल्या पक्षातल्या दुसऱ्या पक्षातल्या नेत्याला कशा पद्धतीची सन्मानाची वागणूक द्यायची हे पूर्ण ज्ञान माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। आणि म्हणून त्यांच्या वतीनं त्यांनी जे मला सांगितलंय ते देखील या ठिकाणी मी जाहीर करतो। पक्षाची निवडणूक असल्यामुळे काही गोष्टी जाहीरपणाने मला इथं बोलता येत नाहीये, परंतु भविष्याच्या कालावधीमध्ये नक्की मिरज, सांगली, कुपवाड महानगरपालिकेच्या पदाधिकारी म्हणून तुमची जी नियुक्ती करण्याची तुमच्या मनातली इच्छा आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश आहे त्या पद्धतीने ती नियुक्ती केली जाईल हा आम्ही तुम्हाला दिलेला विश्वास आहे। तुम्हाला मागचा अनुभव येणार नाही, कारण त्यांचे सहकारी इथं असताना सांगतो की ते आता आम्हाला सांगत होते की मागचा अनुभव कटू आहे, पण मागचा अनुभव कटू असल्यामुळेच तुम्ही इकडे आलाय, त्याच्यामुळे इकडचा सगळा अनुभव तुम्हाला गोड असणार आहे, त्याची चिंता करण्याची अजिबात आवश्यकता नाही। तुम्ही साहेबांच्या मागे ताकद उभी करा, साहेबांची पूर्ण ताकद ही तुमच्या मागे उभी असेल हा शब्द देण्यासाठी खरं तर मी असेल, सुहास भैया असतील, आम्ही इथं उपस्थित आहोत। पद शेवटी साहेबच देणार आहेत, साहेबांनी जाहीर केलंय, त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचीही त्याच्यामध्ये आडकाठी असण्याचं काही कारण नाही आणि साहेबांनी केलेला आदेश हा कोणीही मोडत नाही ही आमच्या शिवसेनेची प्रथा आणि परंपरा आहे। त्याच्यामुळे सहकार्यांना देखील मला विनंती करायची आहे की तुम्ही कुठचीही शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका, जे साहेबांनी सांगितलेलं आहे तेच या पक्षामध्ये होतं, त्याच्यामुळं पुढे जाऊन काय वेगळं होईल अशी देखील जर कोणाच्या मनामध्ये शक्यता असेल तर ते देखील शंका मनामध्ये ठेवण्याची काही आवश्यकता नाही। आज चंद्राळ आमच्या सोबत काम करायला 1 महिन्यापासून आलेले आहेत, त्यांना देखील अनुभव आहे की माननीय साहेब कशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सांभाळतात, कार्यकर्त्याच्या मागे कुटुंब प्रमुख म्हणून ताकद उभी करतात, हे त्यांनी देखील 1 महिन्यामध्ये अनुभव घेतलेला आहे। त्याच्यामुळं वनखंडे साहेब अजिबात चिंता मनात ठेवू नका। तुमच्या चिरंजीवांना देखील विनंती करेल की आता त्यांना देखील युवा पिढी म्हणून ही संघटना आता पुढे वाढवायची आहे, त्यामुळं कुठची मनात शंका न ठेवता अगदी शुद्ध मनानं तुम्ही साहेबांबरोबर काम करायला सुरू करा, तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा शब्द साहेबांचा सहकारी म्हणून देतो। आणि रत्नागिरीमध्ये देखील आमच्या वर्षाताईने शिवसेनेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं, त्याबद्दल वर्षाताईंचं देखील मी मनापासून कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो। आणि वनखंडे साहेब उद्यापासून मिरज, सांगली, कुपवाड महानगरपालिकेमध्ये आपल्याला विचारात घेऊनच तिथला नगराध्यक्ष किंवा महापौर झाला पाहिजे अशा पद्धतीची संघटना बांधायला सुरुवात करा आणि सगळे तुमच्या सोबत आहे हा शब्द थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।